रात्री 2 वाजता, तेही घनदाट जंगल. हा मार्ग सोपा नव्हता, पण त्यावेळी थांबणं त्याहून जास्त कठीण होतं. मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जेवण झाल्यानंतर मनात मात्र असंख्य विचार सुरू झालेत. आपण नक्की 10,000 पायऱ्या चढू शकतो का, तेही एवढ्या रात्री? मध्येच काही अडचण आली तर? जंगलात अंधारात काय करायचं? चोहीकडे घनदाट जंगल आणि डोक्यात अगदी प्रश्नांची गर्दी. सकाळी 5,000 पायऱ्या वाचवण्यासाठी रोपवेने जायचं का, असंही मनात चालू होतं. हे सगळे विचार सुरू असतानाच जेवणानंतर आम्हाला बाहेर एक काका भेटलेत. ते काका म्हणजे जणू दत्त महाराजच आमच्या शंकांचं निरसन करायला आले होते. ते म्हणाले, हळूहळू चालत जा, आपल्याला कुणाशी शर्यत करायची नाही. हा प्रवास महाराजांच्या भेटीचा आहे. रात्री बिनधास्त सुरू करा, महाराज आहेत, काहीही होणार नाही. तुम्हाला खूप सुंदर दर्शन होईल. त्यांच्या शब्दांनी मनातली भीती कुठेच नाहीशी झाली आणि एका वेगळ्या पॉझिटिव्हिटीने मन भरून आलं. आता ठरलं, काहीही झालं तरी 10,000 पायऱ्या चढूनच महाराजांचं दर्शन घ्यायचं. रात्री दुकानं बंद असतात म्हणून चढाईसाठी लागणारी काठी आम्ही आधीच घेऊन ठेवली. ही साधारण 40 ते 50 रुपयांना मिळते आणि चढाईत खूप उपयोगी पडते. थोडा वेळ आराम केला आणि मग रात्री साधारण 2 वाजता आम्ही निघालो. फार थंडी होती, मध्यरात्री होती आणि आमचा प्रवास सुरू झाला. गिरनारकडे जाताना 2 रस्ते आहेत. डावीकडचा रस्ता रोपवेपर्यंत जातो आणि उजवीकडचा रस्ता थेट पर्वताच्या पायथ्याशी घेऊन जातो आणि आम्ही निवडला परीक्षेचा मार्ग. पुढचा अनुभव पुढील व्हिडिओमध्ये, म्हणून फॉलो करायला विसरू नका. जय गिरनारी.